potential vaccine against the coronavirus? अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। शहर नांदेड़ में जिला कलेक्टर की मौजूदगी में कोरोना टीके का ट्रायल टेस्ट किया गया। नांदेड़ में कोरोना से बचाव के लिए ट्रायल वैक्सीन का टेस्ट किया गया। नांदेड़ जिला इंतजामिया और महकमा सेहत की पूरी टीम कोविड-19 वैक्सीनेशन मुहिम के लिए तैयार है। कारपोरेशन से मुतसिल महकमा सेहत की इमारत में 10:15 बजे कोरोना से बचाव के लिए ट्रायल वैक्सीन की मशक की गई, जिसमें ज़िला कलेक्टर और ज़िला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर वर्षा ठाकुर, डिस्ट्रिक्ट सर्जन डॉक्टर नीलखंड भूसीकर व दीगर अफसरान मौजूद थे। याच्यामध्ये जे आता कोविड-19चं जे वॅक्सिनेशन जे करायचं आहे त्याच्या बाबतीमध्ये आमची बेसलाईन डाटाबेस किती लोकांना द्यायचं आहे फ्रंटलाईन वर्करचं ते माहिती आमच्याकडे सगळी आलेली आहे। जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 17,000 आपण पहिल्या टप्प्यामध्ये वॅक्सिन करायची आमची तयारी आहे। यामध्ये हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स त्यांना आपण प्राधान्याने आपण देणार आहे। त्याकरिता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कोविन पोर्टल त्याच्यामध्ये पूर्ण एंट्री पण झालेली आहे आणि याच्यामध्ये आपले वॅक्सिनेशन साईट्स जाणार आहे, म्हणजे कुठे वॅक्सिन करायचं त्याच्यामध्ये आपल्या 65 PSC, 16 आपल्या जे RSSDS, GMCH आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याची किती प्रिपरेशन आहे याकरिता आम्हाला कालच रात्री गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्ही उद्या मॉकड्रिल घ्या, कारण मॉकड्रिल म्हटलं तर इमर्जन्सीमध्ये तात्काळ घ्यावं लागते। त्यामुळे आम्ही काही प्लॅनिंग न करता आज किती तयारी आहे आपली त्यासाठी आज इमर्जन्सीमध्ये आपण ही ट्रायल आपण ड्राय रन घेत आहोत। त्यामुळे बहुतेक आपल्याला पण थोडं उशिराने माहीत झालं असेल, कारण आम्हालाच काल रात्री माहीत झाल्यामुळे आम्ही पण मेसेज यांना लेट दिलेला आहे। तर आज आपण इथे बेसिकली याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये होणार आहे। जे कोविन पोर्टलमध्ये जे रजिस्टर झालेले लोक आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज येईल की त्यांनी कुठं वॅक्सिनेशन घ्यायचं आहे, किती वाजता घ्यायचं आणि साईट काय आहे ते आल्यावर पहिल्या रूममध्ये वेटिंग रूम राहील, त्याच्या बाहेर सिक्युरिटी राहील। सिक्युरिटीकडे त्या वॅक्सिनेशन साईटवर येणाऱ्या लोकांची यादी राहील आणि फॉर एक्झाम्पल जर मी वॅक्सिन घेणार आहे, मी गेल्यावर तो सिक्युरिटी मला माझं आय कार्ड विचारेल, माझं प्रूफ मला दाखवायचं आहे, मग ते पॅन कार्ड राहो, तुमचं आय कार्ड राहो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आय कार्ड राहो, ड्रायव्हिंग लायसन्स काही दाखवल्यावर तो तुम्हाला आतमध्ये वेटिंगमध्ये ठेवेल। मग तिथून दुसरी रूम राहील वॅक्सिनेटर रूम, तिथे गेल्यावर सुद्धा आमचं जे कोविन पोर्टल आहे त्याच्यावर आमचा एक प्रतिनिधी राहील, तो चेक करेल की तुमचं नाव खरंच आहे की नाही। ते मॅच झाल्यावर मग त्याला आम्ही आतमध्ये पाठवू, आपण आता बघितलं असेल ते गेल्यावर त्याला तिथे सिस्टर समजावून सांगेल, त्याला वॅक्सिन देणार आणि वॅक्सिन घेतल्यावर 2 डोसचं वॅक्सिन आहे। पहिला डोस घेतल्यावर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे। सध्या आपण पहिल्या डोसची आपण तयारी करत आहोत। ते डोस घेतल्यावर ज्या व्यक्तीने डोस घेतल्यावर मग सेकंड रूम आपला ऑब्झर्वेशन रूम राहील, त्याच्यामध्ये अर्धा घंटा त्या बेनिफिशरीला आपल्याला ठेवायचं आहे त्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे, सो दॅट त्याला अर्धा घंट्यामध्ये काही ताप, खोकला, धडधड वगैरे झालं तर आपली पूर्ण तयारी तिथे राहणार आहे। तिथे सगळ्या इमर्जन्सी औषधी, डिफिब्रिलेटर, लॅरिंगोस्कोप सगळं आपण ठेवू आणि खाली आपली एक ॲडव्हान्स लाईफ सपोर्टची ॲम्ब्युलन्ससुद्धा राहील, म्हणजे जेणेकरून काही ॲडव्हान्स रिॲक्शन झालं, कारण आपल्याला माहीत असावं की प्रत्येक वॅक्सिनला ॲडव्हान्स रिॲक्शन राहू शकतात, तर याच्यामध्ये पण खूप कमी चान्सेस आहे, पण वी नीड टू प्रिपेअर फॉर द वर्स्ट। त्यासाठी खाली एक ॲम्ब्युलन्स राहील आणि अर्ध्या घंट्यात जर त्याला काही नाही झालं तर तो सुखरूप आपल्या घरी जाऊ शकतो। या प्रकारे आपलं 3 स्टेजचं वॅक्सिनेशन आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 1700 लोक ज्यांना आपण वॅक्सिन देणार, 17,000 आमची पुरी आता हे घेतल्यावर आम्ही कॉन्फिडंट आहे। आज इथे शिव मॅडमही आहे, कमिशनर साहेब आहे, पूर्ण कमिशनर साहेबांचा हेल्थ स्टाफ आहे, जिल्हा परिषदचा हेल्थ स्टाफ आहे आणि सिव्हिल सर्जन साहेबसुद्धा आहे। वी आर व्हेरी कॉन्फिडंट की ज्या दिवशी आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्स्ट्रक्शन देईल की यू शूड टू स्टार्ट विथ द वॅक्सिनेशन, वी विल व्हेरी कॉन्फिडंटली या 17,000 लोकांना आम्ही कॉन्फिडंटली आम्ही सुखरूप तऱ्हेने आम्ही त्यांना वॅक्सिनेशन करून ही मोहीम आम्ही सक्सेसफुली पार पाडू। ड्राय रनला आज आपण 10:30ची वेळ दिली होती, पण प्रत्यक्षात ड्राय रन देखील 11:15 वाजता सुरू झाले। लसीकरणाच्या वेळेला अशीच धांदल उडणार आहे का, नेमकं काय हो? मी सांगतो की जे उशीर केला आम्ही जाणूनबुजून केला की आम्ही त्यांना पेशंट्स चेक करायचं होतं की तुम्ही जरुरी नाही की आपण 11 वाजता टाईम दिला, पेशंट 11 वाजता असेल, आपले लोक चालले गेले, त्यामुळे आमची पुरी तयारी होती। आम्ही येऊन इथे आपण बघितलं असेल, आम्ही येऊन तिथं थोडी चर्चा करत होतो, आम्ही पण थोडं समजून घेतलं काय प्रॉब्लेम येऊ शकतात, जर त्या दिवशी ॲपच बंद झाला तर तुम्ही कसं ओळखणार, ह्या सगळ्या आत्मचिंतन करण्यामध्ये आम्हाला तिथे बसून होतो आम्ही। असं नाही की वेळ झाला, आम्ही टाईमवरच आलो, पण तिथे आम्ही थोडी चर्चा विमर्श करत होतो। आणि वॅक्सिनच्या दिवशी पण उशीर होऊ शकतो, असं नाही आहे की ह्युमन आहे उशिरा आला, कारण हे दिवसभर चालणार आहे, असं नाही की 10 ते 11 केला आम्ही बंद करून देऊ, आम्ही दिवसभर त्या दिवशी राहू, दुसऱ्या दिवशी पण बसू, आमचं तसं काही अडचण नाही। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल,
एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।